तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, हे गौरी आणि धनी दोघी पण असे बिचारा हे झाल्यात. हे तिकडे थैले भरून आल्यात नेमकंच. हे 2-3 आणि इथे एक आणि हे इथे. तो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज हमारा काम चालू है खेत में, और ये देखो पूरा का पूरा हल्दी का जुमड़ा. अभी हम लोग ये काम करने वाले, सब लोग उठाने वाले हल्दी. और ये देखो इधर भी काम कर रहे ये. हाँ, इधर भी और इधर भी, आगे भी पीछे भी. पुऱ्याला पुरा असं काम करावं लागेल बाप्पा. ऊन तर असं लागेल, ऊन लय लागेल आहे की नाही. हां, कॅमेरा चालू झाले का असं सगळ्याचे लाईट लागत आहेत. काय वाटते काय माहीत राव, मला तर काहीच वाटत नाही. असा घाम आलाय बघा, इकून इकून असं कचाडून थैल्या भरू भरू द्यायला ह्या. काहीच नाही. हं, तू याला पाहिजे होता वागा, मग म्हणला बाबा बाबा कयाला हे करणं का कयाला हरभऱ्याला. हरभरा मी कायला करीन हरभऱ्याचं. नाही रे, इतका घाम उद्याच्या नाही आपण इथं, उद्याच्याला आपण मिस्त्री संगीत. उद्या आम्ही नाहीच ना, कस काय? उद्या कोणीच नाही इथं. हा, उद्या नसू दे, आपण परवा दिवशी. आता एकदा आपली रुटीन तिकडे लागली, तिकडंच डांग चिक डड्डांग डांग चिक डड्डांग. या बघा, या दोघी जणी पण आल्यात. काय गौरा माय, नीट बघा इकडं. गोरे खाली तो टोपला किती गौरा माय. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, हे गौरी आणि धनी दोघी पण असे बिचारा हे झाल्यात. हे तिकडे थैले भरून आल्यात नेमकंच. हे 2-3 आणि इथे एक आणि हे इथे काय ते पडलेत. अरे रिकाम्या थैले आणायचं ना तुम्ही इकडे रे, रिकाम्या थैले आला गे माय. ओय गौरे, ए गौरे, गौरे काय. ओय काय गौरे, कसं व्हायला आज? हा, अंग दुखायले माय. तर फायनली मित्रांनो, आपलं काम कम्प्लीट झालंय आजच्या दिवसापुरतं. बेस्ट पैकी सगळेजण चाललेत गावाकडे. बघा ते बघा, एकदम पुढची गँग आहे की नाही, ही ती गँग, ही गँग तर नव्हतीच आपल्या ह्याच्यात बरोबर. मग नंतर आई आणि वहिनी हे दोघी जणी पक्षी, त्या दोघी जणी आणि पुढची गँग होती. आता सगळे चाललेत घरी हळूहळू. आता मी पण घरी जातो, तर तुम्हाला दाखवतो बेस्ट पैकी आज मी काय काय केले. सगळ्यात पहिले गेले हे खाल्ले, नंतर पुन्हा काय नाही केलं. तर काय करू माहिती का, चला तुम्हाला दाखवतो. तेव्हा तिकडे पण लाकडं, हे आता हळद काळं चालू आहे का, हिच्यासाठी हळदीसाठी हे सगळी लाकडं पण गरजेचे आहेत. हे बघा, इथून हे सगळे इकडं असे काढून ठेवलेत. हे बघा, हे पण इथं पण आता सगळेजण थैल्या गिल्या ठेवल्या तिथं. मग हातात सगळे खराब झाले. तेव्हा बघू इतके खराब झालेत ना, थैल्या उचलू उचलू, दगडं फोडून देऊ देऊ, हे करू करू. हे अशी हळद निघली त्या दिवशी, जे ट्रॅक्टर मारलं का त्याच्यामुळे अशी बेस्ट पैकी. आणि अशी हळद सगळेजण थैल्याने गोळा करतात. थैल्याने गोळा करू 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 गोळा करतात. परत मग आपल्याला उचलणं मला आणि एका जागेवर आणून ठेवणं. चलो, आज का दिन सफर इधर से हुआ है और इधर ही ख़त्म होने वाला है. ते पायपात सगळं इतकं ठेवलं, जसंच तसंच कोणीच उचलला नाही, काहीच केलं नाही. त्या बघा, सगळीकडे जिकडे तिकडे पाहिलं तिकडे थैले. त्या बघा, इथं पण थैलीच पडलेली, इथं पण थैलीच पडलेली.
इकडच्या रानात कुठं नाही, सगळे आणून ठेवलेत मी आता इथं. हे बघा इथं पण आणि हे इथं पण सगळ्या थायऱ्यात पाण्याची कॅन जशाच तशी ठेवली आहे बघा. हे काही का तर नाही, सकाळी उद्या परत जर कोणा तहान लागली तर परत कोणाचं नाव ओढते, माझ्याच कॅन कुठे, पाणी कुठे, काय कुठे मला याच्यावर टाकायचं ध्यान पण नाही. आताशी ध्यान होईल असं टाकून द्यायचं, म्हणजे ते हवेनं उडणार नाहीत. 14 टायरी गाडी आली ती राहू इथं. हे बघा ही सरी का 14-15 काय जे असेल ते काहीतरी भरून नेले त्याच्यात. बेस्ट पैकी असतं काय टेन्शन नाही का. अर्ध्यातली अर्धी झाली आज हळद. आणि उद्याच्याला बघू, आता उद्याच्याला तर पाडवाच आहे ना, त्याच्यामुळं उद्याच्याला कोणी येणार नाही काय नाही. आपल्या पाठीमागे जेवढं काम आहे तेवढं आपण करून घेऊ, जेवढं राहिलं तेवढं त्या हिशोबात, नाहीतर बघू काय करायचं तर. बेस्टपैकी सगळं इकडचं तोडून घेतले, बघू शकता. हे बघा इकडचं सगळं असं तोडून घेतलं. हे किती भारी दिसायला सूर्याचा नजारा, भाई साहब कितीच भारी दिसायला. बघा सगळं हिरवं पिवळं केशरी लाल. इकडं काय नाही, दुसरीकडे आबाळ सुद्धा नाही थोडंसं पण. हे बघा इकडच्या साईडला आहे थोडंसं, इकडच्या साईडला तर आहेच आहे. रात्री थोडा पाऊस आला होता म्हणून. हे बघा बेस्टपैकी सूर्यदा काय सूर्यदा, रात्री थोडासा पाऊस आला होता म्हणून सगळे इकडं पळ तिकडं पळ, याचं हे झाकायचं आहे, तिचं ते झाकायचं आहे. लयच अवघडच कुठं नाही रे भाऊ. कोणाचं काय राहिलं आता काय माहिती. असं तर राहिलं काय नाही, थोडाफार अंधार वगैरे पडू देऊ आणि आपण जाऊ घरी. पण कारण की आज नेट पण संपलेलं आहे म्हणून. तर बघू शकता हे सगळे लाकडं वगैरे काढून ठेवले ते हळदीला. आणि हा तुम्हाला सांगायचं विसरलो, हे सगळे परत लाकडं आहेत ना इथं आणून ठेवायचे, हे इथं थायल्यापाशी किंवा हे इतक्या जाग्यात किंवा मग इकडच्या जाग्यात. कारण की इथं बांधा पाडणं, त्याच्या पण शेंगडी पाडलेली आणि सगळे या नालीचे पुरे हे बघा, ते पुरे नालीचे तिथपर्यंत तोडेत का, तिथपर्यंत सगळे पुरे लाकडं एका जाग्यात करणं. आणि नंतर पुन्हा ते काय शिजवायचं असतं ना, ते हांडी, दहीहंडी, कुकर काय म्हणते त्याला, का नाही सिटी काय जे असेल ते आणून इथं उभा करतील. मग ते शिजवतील. शिजवायला आणखी खूप दिवस बाकी आहेत, कारण की आणखी अर्धी झाली आता शिक, आणखी लय बाकी आहे. त्या जाबापासून चालू होते बघा, या जाबापासून आणि हे इकडं हे शेवगा दिसला का, हे शेवग्यापर्यंत कंटिन्यू आहे. आणि इतके हे इथं कापसापर्यंत, नंतर पुन्हा त्याच्या पलीकडं काय नाही. चला कुत्रं कसं आली बघा पळत. हे बघा आताच आईनं बुटं काढून ठेवली बरं का, लगेच बुट घेऊन पळू लागले कुत्रं इकडे गिरण नालीत. असा दगड फेकून हाणला त्याला. चल आता बेस्टपैकी जाऊ, बेस्टपैकी घरी. आणि काय करू माहिती का, आजचा ब्लॉग आपण इथं चेंज करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.